नमस्कार मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत. कमीत कमी साहित्यात करायला सोपं असं हे टोमॅटो सॉस कसं करायचं ते आपण बघूया. हे 1 किलो रसरशीत असे मोठ्या साईजचे लांबट बघून पूर्ण पिकलेले टोमॅटो घेतलेले आहेत. हे टोमॅटो स्वच्छ धुवून पुसून कोरडे करून घेतले. त्यामध्ये टाकायला हा एक मध्यम साईजचा कांदा आणि हा एक लसूण गड्डा घेतलेला आहे. पहिल्यांदा आपण आता हे बीसह टोमॅटो चिरून घेऊया. ह्या टोमॅटोचा देठाकडचा भाग असा थोडा काढून टाका. आणि बीसह हे टोमॅटो आपण चिरून घ्यायचे आहेत. बघा, बीसह असे हे टोमॅटो लांबट चिरून घेतलेले आहेत. कारण हा टोमॅटो जेव्हा वाफवून होतो तेव्हा ह्या टोमॅटोची आपण साल काढून घेणार आहे. आता हा टोमॅटो आपण एका पॅनमध्ये टाकून घेऊया. हा कांदा पण मी चिरून घेतलेला आहे आणि लसूण गड्डा पण एक सोलून घेतला आहे. त्यामध्येच ह्या टोमॅटोच्या फोडी टाकून घ्यायच्या आहेत आणि ह्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर न करता ह्या आपण चांगल्या वाफवून घेऊया. तुम्ही जर पॅनमध्ये करणार नसाल, कुकरमध्ये करणार असाल तर कुकरची रिंग आणि शिट्टी काढून ठेवा आणि ह्या टोमॅटोच्या फोडी चांगल्या शिजवून घ्या. आता हे 10 मिनटं मी असंच झाकून शिजवून घेते. बघूया, आता टोमॅटो शिजवून थंड झालेले आहेत. ह्या टोमॅटोची आता अशी साल काढून घेऊया. बघा, अशी प्रत्येक फोडीला धरून अशी साल काढून टाका, म्हणजे हे पटकन गाळता येतं. हे आता सगळे आम्ही या टोमॅटोच्या फोडींच्या साली काढून घेते. बघा, अशा ह्या सगळ्या साली आपण काढून घेतलेल्या आहेत. बघा, असा थोडा थोडा मिक्सरच्या भांड्यात टाकून ह्याच्यात आपण पेस्ट करून घेऊया. हा मिक्सरच्या भांड्यात फिरवलेला गर आपण ह्या पुरणाच्या चाळणीवर ओतून असा चांगला गाळून घ्यायचा आहे. ही खाली मी छोटी कढई ठेवून घेतलेली आहे आणि हा आता सगळा असा बारीक करून गाळून घेते. बघा, अशी ही सगळी टोमॅटोची पेस्ट गाळून घेतल्यानंतर हा एवढा बीचा चौथा वरती राहिलेला आहे तो आता टाकून द्यायचा आहे. आणि ही अशी स्मूथ पेस्ट तयार झाली आहे. आता त्यामध्ये काय काय टाकायचं ते बघूया. आता ह्या टोमॅटोच्या पेस्टमध्ये टाकायला आपण ही तिखटवाली मिरची पावडर 1 चमचा घेतलेली आहे. ही काश्मीरी लाल मिरची पावडर ती 1 चमचा घेतली आणि हे 2 चमचे मीठ घेतलेलं आहे. हे आता ह्यामध्ये टाकूया. आणि ही आपली नेहमीची वाटी लक्षात घ्या. ह्या वाटी साखर घेतलेली आहे. हे आता एकसारखं करून घेऊया. आता ह्यामध्ये टाकूया 1 चमचा व्हिनेगर. आता साखर विरघळेपर्यंत एक 10 मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत. ह्या सॉसमध्ये घालायला मसाला काय काय करायचा ते बघूया. त्यामध्ये टाकायला ह्या 10 लवंगा, 12 मिरे आणि दालचिनीचे छोटे 2 तुकडे घेतलेले आहेत. हे आता मी जाडसर कुटून घेते. तेवढ्या वेळात ह्यामधली साखर विरघळून जाईल. आता ह्या सॉसमध्ये मसाल्याचा वापर कसा करायचा ते बघूया. हे कुटलेले लवंग, मिरे आणि दालचिनी हे असे एखाद्या नवीन कपड्यामध्ये घ्या. हे कापड मी थोडंसं ओलसर करून घेतलेलं आहे, म्हणजे ह्याचे पटकन गाठ बसते. गाठ मारून ही अशी पुरचुंडी तयार करा. बघा, अशी ही छान पुरचुंडी तयार झालेली आहे. आता ह्याला अजून एक गाठ मारून घेते. आता ही तयार केलेली टोमॅटोची पेस्ट आपण कुकरमध्ये ओतून घेऊया. आता ही पुरचुंडी ह्यामध्ये अशी टाकून घ्या. कुकरचं झाकण बसवा आणि गॅसच्या मीडियम फ्लेमवर आपण या कुकरच्या 5 ते 6 शिट्ट्या करून घेऊया. बघूया मैत्रिणींनो, कुकर आपला थंड झालेला आहे. सॉस आपलं कसं झालं ते. वाव, मस्तच. बघा, हे किती छान झालेलं आहे.
हे फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर अजून घट्ट येतं. तर ह्यामधली ही मसाल्याची पुरचुंडी काढून टाकूया. आणि हे सॉस आपण बरणीमध्ये भरून घ्यायचं आहे. बरणीत भरायच्या अगोदर त्यामध्ये 1 पाव टीस्पून आपण प्रिझर्वेटिव्ह म्हणजे सोडियम बेन्झाईट टाकून घेणार आहे. हे आता एकसारखं मिसळून घेऊया. प्रिझर्वेटिव्हमुळं हे सॉस आपलं फ्रीजच्या बाहेर पण 6 महिने आरामात टिकतं. तुम्ही जर हे फ्रीजमध्ये ठेवणार असाल तर ह्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह नाही टाकलं तरी चालेल. हे आता चांगलं एकसारखं मिसळून घ्या आणि हे स्वच्छ कोरड्या काचेच्या भरणीत भरून ठेवायचं आहे. बघा मैत्रिणींनो, कमीत कमी खर्चात कमीत कमी साहित्यात साधारण 6 महिने टिकणारं असं हे आपलं टोमॅटो सॉस तयार झाला आहे. माझी ही रेसिपी आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा, रेसिपीला लाईक करा आणि हे सॉस तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. तुम्ही हिंदालियमच्या कुकरऐवजी स्टीलच्या कुकरचा किंवा पॅनचा वापर करा. कारण बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट्स येतात तुम्ही हिंदालियमचा कुकर वापरता. स्टीलचा कुकर अजून मला घ्यायचा झालेलाच नाही म्हणून मी ह्याच कुकरचा वापर केला. कुकरच्या शिट्ट्या झाल्यानंतर तो थंड पाण्यात ठेवून पटकन हा थंड करून घेतला आणि ह्यामधनं हे सॉस काढून घेतलेला आहे. बघा माझी ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला हे सॉस अजून थोडं घट्ट हवं असेल तर तुम्ही कुकरच्या अजून 1-2 शिट्ट्या केल्या तरी चालतील. अशाच वेगवेगळ्या घरच्या आणि पौष्टिक रेसिपी घेऊन पुन्हा भेटत असतो. घरचंच खा, निरोगी रहा. धन्यवाद.